हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे महाशिवरात्रीचा आज उपवास केला आहे मी. मग ह्यांच्या पप्पांनी नाही काय बघा इतकं सारं आणून दिले खायला उपवासाचं. मग ते स्टार्ट करायचं मला खायला. पण नाही का, मला एक विचारायचं होतं तुम्हाला की मी कशा बाबतीची व्हिडिओ करू, म्हणजे तुम्हाला काय आवडेल बघायला. तुम्ही मला सांगा, म्हणजे मी तसे व्हिडिओ करू. कारण की नाही का कळत नाही मला, टेन्शन यायला लागले. म्हणजे मी कसे व्हिडिओज करू, तुम्हाला कसे व्हिडिओज आवडतील बघायला नाही का. म्हणजे तुम्ही मला सजेस्ट करा की तू ह्या पद्धतीचे व्हिडिओज करत जा, मग मी करत जाईन ना तसं. म्हणजे मला सोपं जाईल तुम्हाला काय आवडेल बघायला. तसं बरं काही आहे माझ्याकडे ते सांगण्यासाठी, पण मला कळत नाही मी स्टार्ट कुठून करू. त्यामुळं तर तुम्ही नक्की मला सजेस्ट करा, मी तसे माझे व्हिडिओ करत जाईन. कारण की शॉर्ट्स व्हिडिओ करते मी, पण मला असं पूर्ण डिटेलमध्ये नाही सांगता येत ना सगळ्या गोष्टी. दाखवण्यासारखं पण बरंच काही असतं माझ्याकडं. म्हणून मी जास्त शॉर्ट्स व्हिडिओ करत असते, पण कमी असतं ना सगळ्या गोष्टी सांगायला. पिलूंचे इतके सारे नाटकं असतात की काय सांगू तुम्हाला. माझं पूर्ण ब्लॉग त्यांच्यामध्येच होऊन जाऊ शकतो. कसं दिवसभर त्यांचं काहीतरी काय चालू असतं. तर तुम्ही नाही का मला सांगा की तू असे व्हिडिओज करत जा, तर मी करत जाईन. म्हणजे मला सोपं होईल ना, मला टेन्शन यायला लागलं आहे मी कसे व्हिडिओज करू, कसं तुम्हाला आवडेल बघायला नाही का. असो तर आज महाशिवरात्र आहे. तर आमचं प्लॅन झालं होतं काल की आपण शिवमंदिरला जाऊया, पण आता थोडा प्लॅन चेंज झाला आहे आमचा. तर पिलूंच्या पप्पांना काम आलं, त्यामुळे ते बाहेर गेले. मग आम्ही जाणार आहे 5-6 वाजता शिवमंदिरला. कारण की आज इतकी गर्दी असते ना शिवमंदिरला, आम्हाला पाय ठेवायला पण जागा भेटणार नाही, इतकी गर्दी असते. आणि तसल्यात हे आमचे 2 पिलू, त्यांना गर्दी जरा पण सहन होत नाही. तुम्ही बघितलाच असन बड्डेचा व्हिडिओ कसा झाला आहे. कारण की ते बड्डे आम्हाला नीट व्यवस्थित करूच दिले नाही. त्यांना म्हणजे सवय नाही ना असं बाहेर आम्ही गर्दीत कधी घेऊन गेलं नाही जास्त. कारण की 2 असल्यामुळं आम्हाला जास्त कुठं फिरताच आलं नाही. त्यामुळं असं तुम्ही मला नक्की सांगा. हे बघा पिलूंच्या पप्पाने काय काय आणलं. केळी चिप्स, बटाटा चिप्स, आणि हे बटाट्याचंच आहे. परत हे शेंगा. आता चालू करू. बघा संजू कशी करायला लागली नाटकं. जर आपण शांत बसत नाही त्या दोघी पण. तर काढून घे. आणि यांच्या दोघींचं आता कसं चाललंय माहिती आहे का, आम्ही जे खातो ना तेच खायचं असतं यांना. आणि यांचं मी जे बनवते ना खायला ते नाही, ते तुम्ही खा, आम्हाला तुमचे खाणं द्या, असं चालू आहे आता. नाईलाज असतो प्रत्येक गोष्टीचा, द्यावंच लागतं. नाहीतर इतकं रडतात ना दोघी पण, घाया करायला लागलेत घाया. आणि त्यांच्या पप्पाला यांचा घाया सहन होत नाही ना, लाडाचे येतले की. मग काय दे प्राजक्ता, असू दे. पण नाही, जे खायचं तेच खायला पाहिजे ना. मग त्या लोकी हेल्दी कसं राहणार, काय पण खाऊन. खरं तर त्यांच्या पप्पांनी सवय लावली सगळ्या गोष्टीची. पप्पाचं लाड आहे ती त्यांच्या दोघींना. मी लाड करते तसं, पण माझा खाण्यापिण्याचा लाड नसतो. मला असं वाटतं मी जे खाऊ घालते ते खाल्लं पाहिजे गप्प. का चांगल्यासाठीच करत असते ना मी त्यांच्या, थोडी ना त्यांना कळणारे असो. तर हे बघा पूर्ण ताट तयार केले आता मी माझा. तर खाऊन घेते पहिला मी. बघा त्यांचं चालू आहे बघायचं, या फराळ करायला. मला बटाटा चिप्सच आवडतो जास्तीत जास्त, हे असं प्लेनवाला बस. आणि ह्याची टेस्ट तर खूप भारी आहे. ह्याला काय बोलतात मला माहीत नाही, पण हे बटाट्याचं बनलेलं आहे, उपवासासाठीच आहे. पण माझ्या नवऱ्याला केळीचे चिप्स भरपूर आवडतात, म्हणून त्यांनी हे आणलेत. मला नाही आवडत. पण असं आज उपवास आहे ना, काय आवडतं काय नाही आवडतं हे नाही बघायचं, आपल्याला खायचं आहे. आणि कसं ते मला म्हणत होते की नको उपवास करू तू, कारण की मला कालपासून लईच असं चक्कर आल्यासारखं होत होतं. म्हणलं कसं परत आता हे उपवास एकदा सुटलं तर परत रिटर्न कसं पकडायचं.
त्यामुळे म्हटलं नाही करायचंच. महाशिवरात्र मी लहानपणापासून करत आले, म्हणजे मी 2री-3रीला होते तेव्हापासून मी माझं हे उपास करते. मी अगोदर नाही का माझ्या मम्मी त्यांच्यासोबत सगळे उपास करायचे, सगळे टोटल. त्यांनी जे करतात तर मी करणारच. हो, सगळे करायचे उपास. पण सगळेजण मला म्हणायचे की नाही का तुला शाबू खायचा असतो त्यामुळे तू करते उपास. पण शाबू किती एक टाइम भेटणार असतो, त्याच्यासाठी मी पूर्ण 4-4, 5-5 दिवसाचा उपास करेन का? काय माहिती, मला अगोदर लय आवड होती उपास करायची, तर मी उपास करायचीच. सगळेजण म्हणायचे बापरे किती छोटी आहे, कसं करते सगळं बघ, तिला भूक लागत नाही का, असं तसं. पण कसं माहिती आहे का, आमच्या घरामध्ये खाण्यापिण्याचं काय प्रॉब्लेम नव्हतं. म्हणजे उपास म्हणलं की शाबू चिवडा आला, शाबूची खिचडी आली, रताळे आले, परत खजूर आलं, परत अजून आपले ते असतात बघा ते लाडू, त्याला काय बोलतात, लाजगिरीचे लाडू, हे सगळं भरपूर काय आणायचे. मग भूक कशी लागणार एवढं सगळं खाल्ल्यानंतर. तर असं उपास म्हणजे माहीत नव्हतं उपास कसा असायचा, पण खाण्यापिण्यासाठी आपण उपास करायचा अगोदर लहानपणी. सगळेजणच करतात मी म्हणून नाही, सगळेच. म्हणजे आता पण बघा की खिचडी मला इतकी आवडती ना, काय सांगू. त्या खिचडीसाठी तर मी कित्येक उपास केले असन, पण आता कळते उपासाचं महत्त्व. म्हणजे हे अशानं असं केलं पाहिजे असं, मग ते करत राहते. मग हे असं अगोदरपासून नाही का असं बोलतात नाही का की महाशिवरात्रीचा उपास एकदा सुटलं की रिटर्न करत नाहीत म्हणून. त्यामुळेच मला ते करायचं नाही, कंटिन्यू म्हटलं चालवायचं. म्हणजे आता कसं पोरींमुळं नाही का मला जेवायचं होतच नाही घरामध्ये. तर ह्यांचे पप्पा असेल तरच. आता दिवसभर मला खाण्यापिण्याचं काहीच लक्षात राहत नाही आजकाल. इतकं माझं डोकं मेंटल झालं आहे ना. बाकीच्यांना नाही का हे काय विसरायचं आड असतं, म्हणजे कुठं चावी ठेवून विसरतात, कुठं पैसे ठेवून विसरतात, आणि मी माझ्या बेसिक गोष्टी, रोजच्या नॉर्मल गोष्टी विसरायला लागले. म्हणजेच की पाणी प्यायचं, जेवण करायचं, वॉशरूमला जायचं, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी विसरत चालली आहे मी. म्हणजे बघा माझं डोकं किती वेळ झालं आहे मुलींमध्ये. असं झालं. आता 1 वर्षाच्या झालेत, सगळेजण म्हणायला लागलेत मला की आता इथून बघ शांत होतील शांत होतील. असं मी नाही का त्या जन्मल्यापासून ऐकत आले की पहिले 3 महिने त्रास देतात, खूप त्रास देतात पोरी, रडत नाही, म्हणजे रडायचं झोपू देत नाहीत. 3 महिने झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक झोपतील, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतील. पण असं काही झालेलं नाही. माझ्या मुली डे 1 पासून मला इतकं जागवतात की काय सांगू. अजून पण मला जागवतात. मी 4 वाजता झोपते. 4, 5, 3 हे माझं रोजचं टायमिंग आहे. सकाळचे 4-5 वाजता झोपल्यानंतर मी उठणार कधी मला सांगा तुम्ही. उठते मी 10, 11, कधी 12. तर नाही का मला गरगरल्यासारखं होतं माझं डोकं. म्हणजे झोप नसती ना झालेली, त्यामुळे सारखे असं विकनेसपणा आल्यासारखं, चक्कर आल्यासारखं असं चालू असतं. तर असं बघा, खायचं चालू होतं आणि कुठं गेले. तेच तर बोलते मी, माझ्याकडे बोलण्यासारखं इतकं आहे ना की काय सांगू तुम्हाला. माझं ऐकून घ्यायला कोण नाहीच आहे. तर तुम्ही मला सांगा की माझ्याकडून काय ऐकायचं आहे, मी तुम्हाला सांगेन ते सगळ्या गोष्टी. कसं झालं माहिती आहे का, मुलींमुळं घरात असते, मग दिवसभर काय चाललंय काय नाही हे कुणाला मला बोलताच येत नाही. आणि ह्यांचे पप्पा कामावरून येतात थकून, आले की खाल्लं पिल्लं झोपलं, टाईमच नाही आम्हाला बोलायला. आणि पिल्लूंमुळं शक्यच नाही सगळ्या गोष्टी बोलायच्या करायच्या. मग तसं टाईम पण नाही भेटत आम्हाला. मग कसं ते पण थकून येतात ना, म्हणून मी पण जास्त काय लोड घेत नाही. तर मी अगोदर आमची भांडण व्हायची, प्राजक्त तू का बोलत नाहीस, आणि आता मला बोलायचं असतं आणि मी त्यांच्या पुढं असंच बोलते. आता मी तुमच्यासमोर कशी बडबड करायला लागले तसंच करत असते. तुमचं प्राजक्त किती बोलतेस, थांब जरा, स्टॉप घे. अरे म्हणजे अगोदर बोलत नव्हते ते प्रॉब्लेम होता, आता बोलायला लागले त्याचा पण प्रॉब्लेम येतोय. पण इतकंच की माझं तोंड लय सुटले. म्हणतात ना की म्हणजे डिलिव्हरीनंतर जे होतं काही बदलतं ना सगळं बायकांचं, तर माझं पूर्ण डोकंच बदलून गेले. खाणंपिणे विसरून चालले, बडबडी सुटली, छोट्या गोष्टीला राग येणं, हे असं काय चाललंय माझ्यासोबत, असं होत चाललंय. असो, तर आता मी फराळ करून घेते पहिला, कारण की हे माझे पिल्ले मला करू देणार नाही. हे बघा रडायचं चालू आहे कसं मॅडमचं. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा दोन्ही वादळं झोपलेत. आता सुरू होईल माझे काम.
ते कामं तर भरपूर बसलेत मला. सगळं घर पडले पसाऱ्यानं. सगळ्यांचे खेळणी इकडं तिकडं. आणि बड्डेमध्ये सगळे गिफ्ट्स आले होते नाही का, ते मला व्हिडिओमध्ये सांगायचं झालंच नाही कारण की यांचे पप्पा त्या दिवशी सगळे गिफ्ट्स ओपन केले आणि मला व्हिडिओज पण नाही करायचे झाले त्याचे. तर असो, तर आता पटपट सगळं मी पसारा काढून घेते, पटपट कामं करते मी. तर चला कंटिन्यू करा. हे बघा आमच्या मॅडम लोकांनी घर किती घाण केले. जिथं बघेल तिथं त्यांची खेळणी आणि घर माझं किचन बघा इतकं घाण झालं आहे ना, काय सांगू. ह्या मुलींमुळं काही करताच येत नाही पटपट काम. मग काय झोपल्या होत्या त्यामुळे लगेच म्हटलं यांच्या खेळण्या ठेवा बाजूला काढून पटपट. मग घर घेतलं झाडायला, झाडून ते मारलं नीट व्यवस्थित. झाडून मारल्यानंतर किचन पण झाडून मारलं. किचन झाडून झाल्यानंतर म्हटलं फरशी पुसून घ्यावं कारण की बड्डेच्या दिवशी सगळीकडे केक पडला होता, छोट्या मुलांनी खाऊन टाकलं होतं. मला पुसायला झालं नाही म्हणून म्हटलं आज पुसून घ्यावं वेळ मिळाला तर. ते झोपलेले असेल ना निम्मं काम माझं पटपट होऊन जातं. आणि जर त्या दोघी जागे असल्या ना मला काहीच काम करू देत नाही, त्यांच्यासमोर बसून राहा म्हणतात. मग एवढा कपड्याचा ढिगारा पडला होता, म्हणलं पहिला कपडे लावून घ्यावं मशीनला. मग पटपट एक कपडे टाकले. हे मी मिशोवरून मागवले होते छोटे छोटे बॉल. ते वॉशिंग मशीनमध्ये कपडे जेव्हा आपण टाकतो ना मग गुंता होतो, त्याच्यामुळे ते त्यात टाकलं ना कपडे असे एकमेकाला असं गाठी होत नाहीत. मग बघू आज काय होतं त्याचं. मग काय पटपट भांडे ते घासून घेतले, किचन पण क्लीन करून घेतलं. मग असं काही माझं किचन दिसत होतं. सगळे कामं झाले माझे, कपडे झाले, भांडे झाले, सगळं झालं. आता फक्त पिलूंना अंघोळ घालायचं राहिलं आहे. पिलूंना अंघोळ घालते, अंघोळ घालून तयार करते. मग आम्ही तयार होत आहोत मंदिरला जाण्यासाठी. ते बघा की मी सकाळी माझे केस धुतले होते आणि माझे केस किती भारी झालेत. जणू काय मी कर्ल्स केले असं वाटतात माझे केस. गरज नाही मला मशीनची. खूपच भारी झाले होते माझे केस. चला तयार होऊया, मंदिरला जायचंय. तयार झालोय आता आम्ही. आता निघालो मंदिरला, शिव मंदिरला जातो तर तिथं भेटूया. हे बघा पिलूचे पप्पा छोटा बाळ झाले पिलूचे पप्पा. चला तर भेटू मंदिरमध्ये. बाप रे बाप किती गर्दी झाली आहे. ही बघा शिव मंदिर अजून खूप लांब आहे, तरी तर रोडवरतीच नाही का पार्किंग करून गर्दी भरपूर आहे. त्यामुळे आम्हाला ना गाडी तिथं बाहेर पाठीमागं लावावं लागलं. आम्ही चालत निघालो होतो पार्किंगला. शिव मंदिर खूप लांब आहे अजून, त्यामुळे असं चालत जायचं होतं. हे बघा गर्दी कसली भयंकर गर्दी, पाय ठेवायलाही जागा नाही, इतकी गर्दी आहे. आता आमच्या लेकी काय करतात काय माहिती, बसतात का नाही काय माहिती शांत. तर चला बघू असंच. मग पुढं गेलो, भरपूर स्टॉल लागले होते वेगवेगळे, पण मला काय घ्यायचं झालं नाही. पिलू ते होते म्हणून माझं फक्त बघायचं काम चालू होतं. कारण की माझ्या नवऱ्याला शॉपिंग केलेली आवडत नाही ना असं पोरींना घेऊन. हे बघा माझ्या लेकीला लगेच फुगा घेऊन दिला, मला घेऊन दे म्हणताना काही घेऊन नाही दिलं असं. तर आतमध्ये जाऊन आम्हाला काय पाया पडायचं नाही झालं. मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. प्रसाद वाटप करत होते पण आम्हाला माहीतच नव्हतं कुठं प्रसाद वाटप होतं, म्हणून आलो घरी आम्ही. हे बघा आमच्या पिलूंचं कसं चालू होतं घरी आल्यानंतर. दोघी बहिणी एका गाडीवरती बसून खेळणं चाललं होतं. तर बघून माझ्या डोळ्यांवरती विश्वास होत नव्हता की दोघी एकत्र खेळायला लागलेत म्हणून. कारण की ह्या अशा दोघी एकत्र नाही खेळत, फक्त भांडणं चालू असतात ह्यांच्या दोघींचे. तर आम्ही फराळ पण केलं. घरी आल्यानंतर खिचडी वगैरे केली, जस्ट आत्ताच खाल्ली. शूट करायचं झालं नाही कारण की दोघी पण रडत होत्या खूपच, त्यामुळं पटमणी करून पटमणी खाल्ली. व्हिडिओ काही करता आला नाही मला. हे बघा संजू हाय. शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय.